नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। संक्रांत स्पेशलमध्ये आज आपण तिळाचे कडक लाडू पाहणार आहोत। या लाडूसाठी 2 वाट्या तीळ स्वच्छ निवडून खमंग भाजून घ्यायचे आहे। तिळामध्ये व शेंगदाण्यामध्ये स्निग्धता असल्यामुळे शरीरास ऊर्जा मिळते, म्हणूनच हिवाळ्यात तिळाचे पदार्थ करून खाल्ले जातात। तीळ खमंग भाजून छान फुलून येतात। तीळ छान भाजून झालेत, ते एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे। आता त्याच कढईत 1 वाटी शेंगदाणा खमंग भाजून घ्यायचा आहे। भाजलेले शेंगदाणे एका डिशमध्ये काढून ते थंड झाल्यावर त्याची सालं काढून घ्यायची। आता हे शेंगदाणे मिक्सर जारमध्ये घालून जाडसर भरडून घ्यायचे। 2 वाटी गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे। कढईत 1 चमचा तूप गरम करून त्यात बारीक चिरलेला गूळ घालून वितळवून घ्यायचा आहे। गूळ उतळताना अजिबात पाणी वापरू नये, नाहीतर लाडू मऊ पडतात। आपल्याला या गुळाचा गोळीबंद पाक करायचा आहे। आपल्याला गुळाचा पाक सतत हलवत राहावं लागतं, नाहीतर गूळ करपू शकतो। गुळाला छान उकळी फुटल्यावर पाक तयार झालाय की नाही हे बघण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात गुळाच्या पाकाचे 2-3 थेंब टाकून तो पाक गोळीबंद होते की नाही बघायचा। जर त्या पाकाची गोळी झाली तर आपला पाक तयार झाला समजायचा। आता या गुळाच्या पाकात भाजलेले तीळ घालायचे, शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा। आता ह्या मिश्रणाचे गरम असतानाच लाडू करायचे। गुळाच्या पाकामुळे ह्या मिश्रणाला चटके बसतात। अशा वेळेस 2 चमचे घेऊन ते एकमेकात मिश्रण घालून त्याचा गोळा बनवून तो गोळा हातावर घेऊन पटापट लाडू वळायचे। तिळाच्या कडक लाडूचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। हे मिश्रण थंड होऊन घट्ट झाल्यास थोडंसं गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं आणि राहिलेले लाडू करायचे। संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।